एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। बनावट दस्त आणि कागदपत्रे तयार करून आणि तामिळनाडू बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने मिळकतीवर 12 कोटी 18 लाख रुपयांचा बोजा टाकत फसवणूक केल्याप्रकरणी एका नामांकित वकिलासह 9 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मारुती दत्तोबा निमनकर, प्रकाश मारुती निमनकर, राजेश मारुती निमनकर, ऋषिकेश राजेश निमनकर, अभिषेक राजेश निमनकर, ॲडव्होकेट SN मुदगल, दत्तात्रय P म्हातुगडे, तामिळनाडू बँकेचे तत्कालीन मॅनेजर G गणेश कुमार, विद्यमान मॅनेजर विजय राजन राजमाणिक्कम अशी त्यांची नावे आहेत। या प्रकरणी ॲडव्होकेट दिगंबर शंकरराव निमनकर यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी ॲडव्होकेट दिगंबर निमनकर यांच्या मालकीची सिटी सर्वे क्रमांक 15,864/4, 15,866 व सिटी सर्वे क्रमांक 15,866/1 ते 9 अशी मिळकत आहे। तर मारुती निमनकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत। नमूद मिळकतीची TP स्कीम 1 फायनल प्लॉट नंबर 255 मधील पान क्रमांक 3 व उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांचे आदेशान्वये नमूद मिळकतीवर प्रकरणी अंतरिम स्थगिती दिली आहे। असे असताना सन 2022 ते 2024 या कालावधीत नात्याने चुलत भाऊ असलेल्या संशयित मारुती निमनकर, मंगल टेक्स्टाईल व प्रकाश विविंग मिल्सचे प्रोप्रा प्रकाश निमनकर, मे मारुती टेक्स्टाईल व राजेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा राजेश निमनकर, ऋषिकेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा ऋषिकेश निमनकर, अभिषेक टेक्स्टाईलचे प्रोप्रा अभिषेक निमनकर यांनी ॲडव्होकेट SS मुदगल, तामिळनाडू बँकेचे तत्कालीन मॅनेजर G गणेश कुमार, विद्यमान मॅनेजर विजय राजन राजमाणिक्कम यांना हाताशी धरून चुकीच्या कार्यपद्धतीद्वारे संगनमताने 12 कोटी 18 लाख रुपयांचे कर्ज बनावट दस्त व कागदपत्रांद्वारे करून घेतले। ही बाब लक्षात आल्यानंतर ॲडव्होकेट दिगंबर निमनकर यांनी फसवणूक प्रकरणी उपरोक्त 9 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे।